ज्ञानेश्वरी देवकरताई, माननीय आयुक्त सचिन सर, माननीय स्थायी समिती सभापती रंजिता काकोडताई, माननीय शहराध्यक्षा रोहिणी तडवळकरताई, माननीय सभागृह नेते नरेंद्र काळे साहेब या सगळ्यांचं अभिनंदन करते. त्याचबरोबर विशेष आभार मानते कारण की तुम्ही आमच्या प्रभागाला झुंबा माफ दिलं. चोपडपेटांचा जो रस्त्याचं काम आहे त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला, त्यासाठी त्यांचेही खूप आभार मानते. त्याचबरोबर मी एक छोटीशी विनंती करू इच्छिते, संधी मिळाली म्हणून आपल्या जे महानगरपालिका आहे त्यामध्ये जे महिला स्वच्छतागृह आहे त्या स्वच्छतागृहांमध्ये वेंडिंग मशीन असावी जेणेकरून महिलांना पुढे इमर्जन्सीमध्ये ते यूज करता येईल. आणि त्याचबरोबर आत्ता जे कृत्य झालं, माफी मागते शिंदे साहेबांचं, पण ज्या पद्धतीने हे कृत्य झालं ते खरं तर नवनिर्वाचित नगरसेविका महिला आहेत त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं. मला माननीय महापौरांना विनंती करायची की त्यांनी काहीतरी सांगावं आणि आपणही यानंतर थोडंसं जपून शब्दप्रयोग करावा असं मी त्यांना सांगते. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. तर मग थांबता काय एकदा बोलू मान्य महापौर साहेब जो अंदाज 2026 आणि 27 साठी केलेला आहे त्याबद्दल प्रथमतः मी तुमच्या मनापासून अभिनंदन करतो. त्याच पद्धतीनं एक नवीन आहे, आम्हाला संधी द्या बोलण्याची. भाषण झालेलं आहे. मान्य महापौर सगळ्यांचं भाषण अगोदर मग बोला. माननीय महापौर साहेब, भारतीय जनता पार्टीच्या आमचे पक्षनेते माननीय नरेंद्र काळे यांनी जे बजेट मांडलेलं आहे त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करते. या समितीतले सर्व सदस्य, आपण स्वतः स्टँडिंग कमिटीचे सदस्य आणि इतर आमच्या उपमहापौरताई या सगळ्यांनी मिळून हे अत्यंत चांगलं आणि सर्व समावेशक असं बजेट तयार केलेलं आहे. शहराच्या सर्व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आपण विचार करत असताना शहर आणि हद्दवाढ भाग यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. किंबहुना हद्दवाढ भागाला चुकतं मार्ग देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. 1992 साली आदरणीय विश्वनाथ चाकोते यांनी हद्दवाढ केली, परंतु आज 2026 साल असताना सुद्धा हद्दवाढीतले प्रश्न आजही त्याच प्रकारे कायम आहेत. आणि हद्दवाढ भागामध्ये आम्ही काल माननीय पालकमंत्री गोरे साहेबांना अशी विनंती केली की एवढे वर्ष झाले तरी हद्दवाढ भाग अनेक नगरसेवक आपल्या सभागृहातल्या हद्दवाढ भागामध्ये निवडून आलेले. लोकांनी त्यांना या विश्वासाने मतं दिली की आता तरी आपल्या या भागाचा विकास होईल. माननीय पालकमंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय की माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आपण सर्व कॅबिनेटनी जाऊन विशेष निधी हद्दवाढ भागासाठी उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही केली आहे. त्याला सकारात्मक असा प्रतिसाद माननीय पालकमंत्री यांनी दिलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री या गोष्टीचा विचार करतील. तर आपलं बजेट पाहता
कल आहे. परंतु आजपर्यंत आपण अजूनही ड्रेनेज, पाणी, रस्ते, दिवाबत्ती यातूनच आपण अजून बाहेर पडलेलो नाहीये असं मला म्हणायचंय. पण इतक्या वर्षानुवर्ष आपण हे मूलभूत सुविधा आपल्या आजही अजून कायम आहे. आणि हे करत असताना शहरामध्ये विचार करत असताना सोलापूर शहर ही एक कामगारांची नगरी आहे. सोलापूर शहर ही एक उद्योजकांची नगरी होऊ पाहते. आणि या उद्योजकांना आपण काय लाभ देणार आहोत? MIDC मध्ये नवीन जर उद्योग यायचे असतील तर माननीय आयुक्तांना माझी विनंती आहे की त्यासाठी त्या उद्योजकांना काही सवलती देणं आवश्यक आहे. आपण सर्व काय साकारत असताना नवीन उद्योजक यावे यासाठी आपण विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना पाणी असेल, तिथले मूलभूत सुविधा असतील, तिथं येणाऱ्या विजेची सोय असेल, तिथं त्यांना लागणाऱ्या आवश्यक गोष्टी असतील तर त्यासाठी आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो का हा विचार आपण केला पाहिजे. त्याचबरोबर शहराच्या सुशोभीकरणाचा विषय. शहर हे नुसतंच स्मार्ट सिटी म्हणण्याच्या नावाखाली आज मला तरी कुठेही गेल्या 10 वर्षापासून आपण नुसतं सोलापूर सिटी स्मार्ट सिटी, मला आठवतंय की मी स्वतः विरोधी पक्ष नेता असताना स्मार्ट सिटी मंजूर करण्यासाठी इथून दिल्लीला माननीय मुख्यमंत्र्यांनी मला आमंत्रित केलं होतं. मी स्वतः ही स्मार्ट सिटी मंजूर करून राहिली. त्याबरोबर युनिव्हर्सिटीचे अधिकारी पण होते त्यामध्ये. आपली होत नसताना मुख्यमंत्र्यांना विनंती करून आपण ही स्मार्ट सिटी मंजूर करून आणलेली होती. 2000 कोटी रुपये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आपल्याकडे आलेले होते. त्यामध्ये 892 कोटी फक्त पाण्यासाठी वापरले, ड्युएल पाईपलाईनसाठी. परंतु उर्वरित जो निधी होता तो उर्वरित निधी स्मार्ट सिटीकडे वापरत असताना कोणत्या अंगाने आपलं शहर स्मार्ट दिसते याचा मला सध्या एका ज्येष्ठ नगरसेवकाला प्रश्न पडतो. कोणत्या अंगाने आपण स्मार्ट शहर म्हणतो सोलापूर सिटी? बघता बघता सगळीकडे आमच्या सरकारी नगरसेवकांनी कचऱ्याबाबत कौतुक केलं. परंतु आज आपण शहरामध्ये अनेक ठिकाणी पाहतोय की ज्या ठिकाणी त्यांच्या भागामध्ये कचरा उचलला जात असेल परंतु अनेक भागामध्ये कचऱ्याची स्थिती अतिशय भयावह आहे. हे मला खेदाने म्हणावंच वाटतं. आपण एकीकडे स्मार्ट शहर म्हणतोय. माननीय पालकमंत्र्यांनी आपल्याला अनेक कचऱ्याच्या गाड्या विकत घेऊन दिल्या, अनेक गोष्टी त्यांनी आपल्याला नगरोत्थानमधून दिल्या. परंतु आपण तसं काय विनियोग करतोय? शहर हे नुसतंच रस्ते पाणी दिवाबत्तीसाठी शहर म्हणतात नाही. शहरामध्ये कितीतरी ऐतिहासिक वास्तू आहे, त्याचं आपण जतन केलं पाहिजे, त्याचं सुशोभीकरण केलं पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी यामध्ये विशेष लक्ष घातलेलं आहे. सिद्धेश्वर नगरात महाराजांची ही पावन नगरी आहे. त्या मंदिराचं सुशोभीकरण करून एक ऐतिहासिक स्थान तिथे निर्माण केलं पाहिजे. पर्यटनाचं हे एक शहर व्हायला पाहिजे. या दृष्टीने आपण काय करतो याचा आपण विचार केला पाहिजे. मगाशी अनेक नगरसेवकांनी उत्पन्नाच्या बाजू मांडल्या. उत्पन्नाच्या बाजू मांडत असताना आपल्याकडे स्मार्ट सिटी म्हणत असताना आज शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या झोपडपट्ट्या आहेत. झोपडपट्टी मुक्त शहर आपलं कधी करायचंय याचा विचार आपण प्राधान्याने केला पाहिजे. त्याच्यासाठी केंद्र सरकारची जी योजना आहे, पंतप्रधान आवास योजना असेल किंवा मुख्यमंत्र्यांच्या निधीतून असेल, झोपडपट्टी मुक्त शहर करण्यासाठी म्हणून जो काही विशेष निधी आपल्याला लागणार आहे त्यासाठी सर्वांनी मिळून अथक प्रयत्न करण्याची गरज आहे. मगाशी आमचे सदस्य सांगत होते, प्रथमेश कोटे सांगत होते की आता आपण बजेट पोटतिडकीने मांडतो, पुन्हा पुढच्याच वर्षी या विषयावर ते बोलणार. माझी माननीय महापौरांना विनंती आहे की आपण परवा बजेटमध्ये चर्चा केल्याप्रमाणे दर महिन्याला या गोष्टीचा आढावा आपण घेतला पाहिजे. या महिन्यामध्ये आपण ठरवलंय उत्पन्न एवढं आणायचं, परंतु या महिन्यामध्ये किती प्रगती झाली आहे? गाळ्याच्या बाबतीमध्ये आपली वसुली झाली आहे का? जो 50% भाग जो कर अजूनही त्याच्यावरती आकारला गेलेला नाहीये. मग ते झोपडपट्टीवरती घरे असतील, पक्की घरं असतील, अनेक अपार्टमेंट असतील, शहरामध्ये हातवर भागामध्ये ज्या मिळकती नवीन बांधतायत, गुंठेवारीमध्ये ज्या नवीन इमारती झालेल्या आहेत त्याचं अजून आपण कर आकारणी केलेली नाहीये. आणि या आधारावरती आमच्या पक्षनेत्यांनी हे बजेट मांडले. येणारा जो कर आहे त्या कराचं उत्पन्न गृहीत धरून, येणारं जो गाड्यांचं भाडं आहे त्याचं धरून, मंडईमध्ये येणारं मोठ्यांचं भाडं आहे, त्याचबरोबर येणारं भाजी विक्रेत्यांचं उत्पन्न आहे ते गृहीत धरलेले, फेरीवाले झालेले. अनेक इमारती ज्या कराच्या मधून आहेत, ज्या काही आपल्या विकसित प्रॉपर्टी आहे, डिओटीन केलेले गाड्या आहेत, मला केदारी म्हणावं असं वाटतंय. मगाशी इथे बोलताना अमोल बापूंनी उदाहरण दिलं ते तंतोतंत खरं आहे की, आणि आमच्या पक्षनेत्यांनी पण मागे एकदा मांडलेलं होतं की आपण गाळा एकाला भाड्याने
ह्याचा विचार आपण करत नाही आहोत. अनेक गाळे अनेक संस्थांनी ताब्यात घेऊन तसेच ठेवले, त्याच्यावर आपण दंडाची आकारणी केली. तो गाळे अजून ताब्यात घेतलेले नाही. आपण मारा ऍक्टिंग म्हणतो, त्याचे निलाव करायला पाहिजे, आपल्याला जास्त उत्पन्न मिळेल. हे करणारा कोण? प्रशासनाने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे का नको? या नगरसेवक इथे येतात, ओरडतात आणि प्रशासन आपलं सुस्त आहे. हे करायला कोण आहे? हे करताय कोण? मला आणखीन एक प्रश्न आहे की आपलं जे 5 स्टेडियम आहे ते आम्ही येण्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी आपण भाड्याने दिलं. कोणत्या संस्थेला भाड्याने दिलं? मला प्रश्नोत्तर करायची नाही. मला ही कल्पना आहे की आपल्या बजेटच्या मीटिंग मध्ये प्रश्नोत्तर करायचं, मला अधिकाऱ्यांकडे उत्तर अपेक्षित नाहीये. परंतु 1 लाख रुपये भाड्याने आपण जर मोठं 5 स्टेडियम स्मार्ट सिटी मध्ये त्याच्यावर 17-18 कोटी रुपये खर्च करून फक्त 1 लाख रुपये आणि 3 लाख रुपये डिपॉझिट घेऊन जर आपण भाड्याने दिला असेल तर तो मक्ता रद्द करायलाच पाहिजे, असं आमचं स्वतःचं मत आहे. की 3 लाख रुपये फक्त आपण त्यांच्याकडे डिपॉझिट देतो, 18 कोटी रुपये खर्च करून, आणि रोहित पवार यांच्या संस्थेला हे 1 लाख रुपये भाड्याने देतो आपण. कशासाठी हे करतोय आपण? का करतोय? हा मक्ता रद्द करायला पाहिजे. महापौर आज तुम्ही सभा स्थापण्यापूर्वी त्याचे आदेश करावे अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि यासाठी 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती आपण हा करार करतो. नोंदणीवाल्यांनी आपल्याला 4 कोटी रुपयाचा दंड केलेला आहे. हा दंड कोण भरणार? कशासाठी महानगरपालिका हा भूदंड सोसेल? कशासाठी हे सगळे व्यवहार प्रशासनाने केलेले आहेत? याच्यावरती आपण अंकुश ठेवणार आहोत की नाही? प्रशासन आज काय करतंय याच्याबद्दल अनेक वेळेला चर्चा झालेली आहे. गाळ्यांचे भाडे असतील, नळाचं हस्तांतरण असेल, त्यामध्ये किती घपले केलेले आहेत. या सगळ्या गोष्टींकडे आताचे जे आमचे हे 96 नगरसेवक आहेत ते सगळेजण लक्ष देतील नक्की. आणि महानगरपालिकेचं हे बजेट जे केलेलं आहे, हे बजेट जे केलेलं आहे हे येणाऱ्या उत्पन्नावरती आधारित आहे. आणि 50 लाख रुपये जो विकास निधी मगाशी द्यायचा पत्रकारांच्या समोर आम्ही कबूल केले सर्व नगरसेवकांना, आणि शिवाय आपण 16.5 लाख रुपये देणार आहोत. तर हे 66 लाख रुपये जवळजवळ कशाच्या आधारावर देणार? जर माझ्या आडात काही नाहीये तर प्रोडक्ट येणार कुठून? तेव्हा मला अधिकाऱ्यांकडनं या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत. हे सगळं तुम्ही करायचं आहे. एवढे भले मोठे पगार महानगरपालिका 80% उत्पन्नाच्या बाबी फक्त पगारावरती खर्च होतात महानगरपालिकेच्या, आणि फक्त 20% विकासाला पैसे उरतात. तर मग हा पगार जे अधिकारी घेतात किंवा जे कर्मचारी घेतात त्यांची जबाबदारी नाही का महानगरपालिकेचं हित बघायचं? का माझी पगाराची फक्त गाठ आहे? या सगळ्या गोष्टी अतिशय गांभीर्याने घ्यायला पाहिजे माननीय महापौर साहेब. शिवाय आपण जे उत्पन्न बघतो ते शहर विभागातून आपल्याला उत्पन्न मिळतं 75 कोटी रुपये टॅक्स, आणि हद्दवारी विभागातून मिळतं 74 कोटी रुपये. हद्दवारी विभागातला आता मी सांगितल्याप्रमाणे मिळकतींचा टॅक्स आपला दुप्पट झाला असेल तर 74 कोटीच्या आपल्याला कितीतरी दुप्पट आपल्याला टॅक्स मिळणार आहे. शहरात अनेक इमारत आहेत की ज्या आता विकसित झालेल्या आहेत, ज्यांच्याकडून आपण डेव्हलपमेंट चार्जेस पण घेतलेले नाहीये. या सगळ्या गोष्टींचा हिशोब केला, गाड्या असतील, या सगळ्या गोष्टींचा हिशोब केला तर आपण अनेक गोष्टी ज्या अनेक इमारती आपल्या झालेल्या आहेत त्या BOT वरती देऊन ते उत्पन्नाच्या बाबतीत ठरू शकतात. तिथे आपण मल्टिपल इमारती, बहुंच इमारती बांधून 1, 2, 3, 4 अशा प्रकारच्या इमारती विकसित करून, 4 मजली इमारत विकसित करून पार्किंग करून, बैल कोठा असेल, त्याचबरोबर इथली या गणेश शॉपिंग सेंटर असेल, पंखा विहिरीच्या असतील, या सगळ्या बाबीच्या ज्या आहेत त्या ठिकाणचे विकसित करून BOT आपण केल्या. त्याशिवाय मगाशी मी आणलेला तो त्या बांधलेल्या इमारती मंत्री शेंडरची असेल, त्या पुण्या नाक्याची इमारत असेल, वर्षानुवर्ष हे प्रश्न जे प्रलंबित आहेत आणि आपल्याला या इमारतींच्या मुळे जो भूगर्भ ससावा लागतो त्याला कोण कारणीभूत आहे? महापौर साहेब या सगळ्यांना याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. या सगळ्या अधिकाऱ्यांना महानगरपालिकेकडून गेले 7 वर्ष 8 वर्ष यांच्यावरती प्रशासक होते. प्रशासक असल्यामुळे हे अधिकारी शिथिल झाले. ह्यांना वाटते की आता आपल्याला कोणी विचारणार नव्हतं, परंतु आता तुम्हाला विचारणारे हे 110 नगरसेवक या सभागृहात बसलेले आहेत. आणि 110 नगरसेवक प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला जाब विचारतील. प्रत्येक गोष्टीसाठी. शहरातल्या बागांची काय अवस्था आहे? शहरामध्ये लहान मुलांच्यासाठी कुठेही
बिघाड नाहीये. प्राणी संग्रहालयाची अवस्था तीच आहे, बागांची अवस्था तीच आहे, शहरामध्ये किल्ल्याची अवस्था तीच आहे, शहरामध्ये झाडांना पाणी दिलेलं नाही त्याची अवस्था तीच आहे. भकास शहर अशा प्रकारचं सोलापूर शहर म्हणण्यापेक्षा एक मोठं खेडेगावाची स्थिती आज आपल्याला आणून ठेवलेली आहे. आणि कुणाकुणा झालेलं आहे सगळं आपल्या अत्यंत दुरावस्था आहे. परिवहनचा विषय पुढे येणार आहे. अजून शाळांची अवस्था काय महानगरपालिकेच्या? महानगरपालिकेची शाळा ही दारू पिणाऱ्या लोकांचे अड्डे झालेले, दारू पिणाऱ्या लोकांचे अड्डे झाले महानगरपालिकेच्या शाळा. तुम्ही रात्रीच्या वेळेला तिथे जाऊन बघा, तिथं काय चाललेलं दृश्य ते म्हणलं तर आपल्याला वाटतं की शाळा आहे का काय आहे. एका शिक्षक म्हणून या गोष्टीची मला अत्यंत लाज वाटते. हे जर आपल्याला सांभाळता येत नसेल आणि महानगरपालिकेचं प्रशासन या बाबतीमध्ये झोपलेलं असेल तर त्यांना जागा करण्याची वेळ आहे. मला केदारनं म्हणावं असं वाटतं, महापौर साहेब झोपलेल्याला जागा करणं झोपावं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करणं अत्यंत अवघड आहे. आणि आपल्या प्रशासनाने झोपेचं सोंग घेतलेलं आहे. आणि हे जर असा अनागोंदी डोळ्यात पट्टी बांधून कारभार करणार असेल तर कोणत्या तोंडाने आपण सांगणार महानगरपालिकेची स्थिती? ब वर्गातून ब वर्गात आलेली, ब वर्गातून ड वर्गात आलेली महापालिका आहे आपली. आणि आम्हाला काय वाटतं की आम्ही ड वर्ग महापालिकेचे सगळेजण सदस्य आहोत. तर याच्यासाठी आमच्या बरोबर तुम्ही उभा राहणं गरजेचं आहे. प्रशासनाने ज्या उत्पन्नाच्या वाढी आणि सूचना शिफारसीमध्ये आम्ही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन करायला पाहिजे. आज आमचा पक्षनेते आहे महापौर साहेब, आपण सगळ्या नगरसेवकांना आश्वासन दिलंय की विकासासाठी आम्ही तुम्हाला सगळ्यांना समान निधी देऊ. हा निधी आपण कोणतं जबाब देणार आहे? त्यांनी जर आपल्याला त्या उत्पन्नाच्या बाबी आपण ज्या सुचवलेल्या आहेत त्या केल्याच नाही तर त्याला कोणाला जबाबदार देणार आहे आपण? आणि ज्या गोष्टी बेकायदेशीररित्या केलेल्या आहेत त्याला व्यवसाय घालणार की नाही आपण? महानगरपालिकेने प्रशासक असताना अनेक बेकायदेशीर गोष्टी केलेल्या, अनेक पद्धतीचे दंड आपल्याला झालेले आहेत. कोट्यावधीचे दंड महानगरपालिका भरती आहे. मकर कोण? अधिकाऱ्यांना ताच लागा ना, त्यांच्या पगार वसूल करा. अधिकारी काय करतात? आपल्याकडे येतात 3 वर्षांनी बदली करून सगळं गोळा करून निघून जातात. यांना पण जबाबदार राहणार. सगळेजण महापालिकेला आले खायला बसलेले नुसते, महानगरपालिकेचं हित बघायला कोणी आलेलं नाहीये इथं. आता म्हणणार आम्ही झाडं बदली करून. शासकीय अधिकारी आहात तुम्ही, या महानगरपालिकेचं हित करण्यासाठी तुम्हाला ती निवडणुका केलेली आहे. तुम्हाला लाखात 2 लाख पगार आहे तिथे. पगाराला जागा नसेल तरी काम करा. काय चाललंय का हा कारभार? महापौर साहेब, पक्षनेते, याच्यामध्ये तुम्हाला डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायला पाहिजे. कारण ही महानगरपालिका आपल्या अस्मितेचा भाग आहे. आपण याचे सन्माननीय सदस्य आहोत. आपण सगळेजण 102 आणि आपण स्वीकृत झालेले सगळे सदस्य महानगरपालिकेच्या ट्रस्टी आहोत. आपण स्वतःला ट्रस्टी म्हणून घेतो. आणि या ट्रस्टीची जर लोकांकडे आज लोकांच्या आता मगाशी अनेक सदस्यांनी बोललो की लोकांच्या भावना आहेत की महानगरपालिका काय देणार आहे आपल्याला, या अभ्यासपत्रकातून आमच्या विभागाचा विकास कशा पद्धतीने होणार आहे, आम्हाला हे मिळणार का नाही. या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला अत्यंत जबाबदारीने वागलं पाहिजे. आपल्या नगरसेवकांना पण ही जबाबदारी आहे की माझ्या भागामध्ये हा विकास होत असताना माझ्या भागामधून जास्तीत जास्त कर रूपाने महानगरपालिकेला काय देता येईल. नगरसेवकांनी पण या गोष्टी महानगरपालिका महापौरांच्याकडे, पक्षनेत्यांकडे सांगायला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून आयुक्तांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचल्या पाहिजे. आणि जेव्हा आपण हे उत्पन्नाचे मार्ग सोर्सेस सुरू आहे, मान्य महापौर पक्षनेते आपल्याला विनंती आहे की दर महिन्याला या सगळ्या गोष्टीची आपण कॅबिनेटनी आढावा बैठक घ्यावी. हा पैसा किती जमा झालाय आपण म्हणलं, आपण या सगळ्या गोष्टींच्या याच्यावर अंतर्भाव केला. या सगळ्या गोष्टींवरती मला बोलायचं, परंतु आता वाजले 7:45 आणि अनेक सदस्यांना आणखी बोलायचं. त्यामुळे मी माझं भाषण आवडतं घेते. या सगळ्या बाबी भूमिमालमत्ता असेल, शिक्षण मंडळाची गोष्ट असेल, परिवहन खातं असेल, त्याचबरोबर सगळ्या गोष्टींचा आढावा एक एक गोष्टी करून आपण घ्यावा. महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये फक्त शहर, त्याच्यामध्ये पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. सोलापूरचं टेम्परेचर 40-42 पर्यंत पोहोचूया आत्ताच आपण मार्च महिन्यामध्ये. तर याच्यासाठी पण सगळ्यांना जबाबदारीने जे विकासक आहेत त्यांना झाडं लावायला सांगितली पाहिजे. नुसतं झाडं लावणं नाही तर त्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी दिली पाहिजे. मी बारामतीला गेले होते. बारामतीमध्ये सुद्धा अशा प्रकारचा चांगला प्रयोग
कनेक्शन त्याला एक देऊन तिथे क्रॉप केलेला होता. आपला एक माणूस नगरपालिकेचा महानगरपालिकेचा तिथे तो क्रॉप सोडेल, 15-20 मिनिटांनी परत तो क्रॉप बंद करत जाईल. अशा प्रकारची झाडं संवर्धन करण्याची चांगली पद्धत तिथे अवलंबलेली होते. लोकांच्याकडून त्या चांगल्या गोष्टी आहेत. पुण्यामध्ये गेलो आपण, मुंबईमध्ये गेलो तर अतिशय सुंदर शहर, स्वच्छ शहर, नुसतं सगळीकडे बोर्ड लावून स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर होत नाही. स्मार्ट सिटीमध्ये केलेल्या अनेक गोष्टी बंद पडलेल्या आहेत. अनेक गोष्टी मैदान असेल, त्या उड्डाणपुलाच्या तिथला त्या रंगभवन चौकात त्या जाहिरातीचा आयलँड असेल, या सगळ्या गोष्टी बंद पडलेल्या आहेत. अतिशय दुरावस्था झालेली आहे. आणि तिथे 2000 कोटी रुपयाचे परवा पालकमंत्री महोदय म्हणाले की 200 कोटी रुपये शहरावर खर्च झालेत का. अशा प्रकारची दुरावस्था केवळ मेंटेनन्स नसल्यामुळे त्या शहराची झालेली मान्य महापौर साहेब. आणि म्हणून आपल्या माध्यमातून अधिकाऱ्यांना विनंती करते, तुम्ही इथं नोकरीसाठी आलेलं आहात हे जरी खरं असलं तरी सोलापूर शहराचा विकास करण्याची जबाबदारी आमच्या बरोबर तुमची आमच्यापेक्षा जास्त आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, तुम्हाला काम सांगणं आमचं कर्तव्य आहे, पण ते करणं आणि प्रामाणिकपणे करणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि जेव्हा तुम्ही कर्तव्य प्रामाणिकपणे कराल, तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाणीव करून देणं आमचं काम आहे. ते जर करत नसाल तर तुम्हाला शिक्षा करण्याचं काम पाहिजे सभागृह नक्की करेल. कारण आम्ही जेवढा पैसा लोकांकडून कर रूपाने गोळा करतो तेव्हा आपल्याला त्यांना त्याच्या बदल्यात आम्ही काय देतो ही आमची जबाबदारी आहे. लोकांना या सुविधा देणं. अनेक वेळेला आम्ही मांडतो पाण्याच्या प्रश्नावरती परवा लक्षवेधी झाली आणि त्या लक्षवेधीनंतर 2 तास आम्ही 4 तास बोललो आणि दुसऱ्या दिवशी खतवडीमध्ये 1 दिवस वाढला पाण्याचा. 5 दिवसाच्या ऐवजी 6 दिवसांनी 1 आठवड्याला एकदा पाणी. काय बोलणार आम्ही, कोणाला सांगणार. मग आम्ही असं म्हटलं की शहरामध्ये तुम्ही 3 दिवसात पाणी देता, आम्हाला 4 दिवसात तरी द्या, आठवड्यात 2दा तरी पाणी द्या. होत नाही म्हणून आपलं करतात अधिकारी. होत नाही म्हणजे काय, वर्षानुवर्ष आम्ही हेच ऐकतो काढण्यापासून. होत नाही. आणि आमचे नगरसेवकांनी नागरिक फार शोषित आहेत सोलापूर शहरात. पुणे महानगरपालिकेकडे 1 दिवस एकदा पाणी आलं नाही तर अख्खा नागरिक रस्त्यावर येतात आणि आयुक्ताला आणि वठीवर जातात की आम्हाला का पाणी देत नाही, आम्हाला रस्ता का दुरुस्त करून देत नाही. अख्खे नागरिक सोलापूरकरांच्या नागरिकांचं कौतुक केलं पाहिजे. नागरिक अतिशय शोषित आहेत, तुमच्यापर्यंत ते येत नाही. आता उद्यापासून जर आम्ही ठरवलं तर दररोज एका प्रकाराचा मोर्चा घेऊन आम्ही तुमच्याकडे, मग तुम्ही कसं राज्य करताय ते बघतील. ते इतके दिवस प्रशासन होतं, लोकांना काही से नव्हता, परंतु आता एवढ्या लोकप्रतिनिधी तुमच्याकडे येणार आहेत साहेब. त्यांचं समाधान करणं नाही, त्यांना सुविधा देणं हे आपलं कर्तव्य. ही जबाबदारी आपण ओळखावी. आणि या सगळ्या माध्यमातून मी मगाशी जो विषय केलेला आहे तो मी विसरणार नाही. सभागृह संपेपर्यंत पार्क स्टेडियमच्या बाबतीतला निर्णय आपण द्यावा अशी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो. आणि जे स्टेडियम आमचा अभिमानाचं आहे, आम्ही अभिमानाने पार्क स्टेडियमच्या बद्दल बोलतो आणि आमच्या खेळाडूंच्यासाठी म्हणून ते स्टेडियम आम्हाला उपलब्ध करून द्यायला पाहिजे. जी काय त्याच्यातली आकारणी असेल, जी काय फी असेल, ज्या काही गोष्टी असतील तर सोलापूर नागरिक त्यांच्या पद्धतीने सॉल्व्ह करतील. आणि हे काही पैसे मिळवायचं साधन नाही आपलं, खेळाडूंच्यासाठी ही व्यवस्था आहे. आतापर्यंत आपण अशा गोष्टी कधीच केल्या नव्हत्या महापौर साहेब. आपण क्लबला असेल, याच्या असेल, प्रायव्हेट गोष्टीसाठी आपण काहीतरी नाममात्र शुल्क आकारलं असेल त्यांच्याकडून, परंतु दुसऱ्या एका कंपनीला भाड्याने द्यायचं ही आपल्या प्रॉपर्टी लोकांना भाड्याने देण्यासाठी नाही आहेत महापौर साहेब. हे खेळाडूंच्यासाठी केलेलं मैदान आहे. इथं आपण मागच्या वेळेला आपण तुम्ही लहान असा तेव्हा पण रणजी ट्रॉफी सुद्धा आपल्या इथे झालेली आहे सोलापूर शहरामध्ये. आणि तो आपल्याला अभिमानाने आम्ही सांगतो की आमच्या सोलापूरमध्ये रणजी ट्रॉफी पण इथे खेळलेली आहे. आणि तेच हे पार्क स्टेडियम आपण कोणाच्या तरी घशात घालतो. कशासाठी महापौर साहेब? फक्त 1 लाख रुपयासाठी. कोट्यवधी रुपयाची उधळण आपण बाकी सगळ्या गोष्टीवर करतोय आणि 1 लाख भाड्याने आपण देतोय. हे रद्द झालं पाहिजे महापौर साहेब. त्यामुळे आणि त्याचे 3 लाख रुपये डिपॉझिट आपल्याला काही गरज नाही यायची. त्यामुळे जाण्यापूर्वी बजेट संपण्यापूर्वी आपण हा निर्णय करावा अशा प्रकारची मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करते. त्या बजेटवरती खूप काही बोलण्यासारखं आहे, परंतु माझी पुन्हा एकदा विनंती की पक्षनेत्यांना आणि महापौरांना आणि स्टँडिंग कमिटी चेअरमॅनना, उपमहापौरांना की दर महिन्याला आपण नुसते इथं बोललोय आणि निघून गेलोय असं म्हणण्यापेक्षा दर महिन्याला येणारं उत्पन्न, त्याचा आढावा, आपण सुचवलेली कामं, सूचना शिफारसीमध्ये सुचवलेली कामं, त्याचं पुढपर्यंत आल्याचा आढावा घ्यावा
आणि आम्हाला सगळ्या नगरसेवकांना प्रत्येक महिन्याच्या बोर्डामध्ये हे तरी संक्षिप्त रूपाने का होईना हे कळलं तर आम्हाला जास्त आनंद होईल. आपण मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महापौर साहेब, मी अजय पूनम प्रभाग क्रमांक 11 मधून इथं आलेलो आहे. मी त्यानंतर मेंबर महापौर साहेबांना देखील अभिनंदन करतो. मेंबर मेंबर आम्ही नवीन आहे. 10 लोक तुम्ही ज्या सांगितलं मी बसलो 10 लोक बोलू बंदी बोला काय आतापर्यंत तुम्ही ज्या सांगितलं सर बोला सिनियर बोला बोला सगळ्यात सिनियर बोला 6 टर्न बोला बोला बोला. सांगेल पुढं सभागृह नेता नागेसाहेबांचा अभिनंदन. त्यांनी स्थायी समिती चेअरमन महिला गोष्टी त्या ठिकाणी स्थायी समिती चेअरमन झाल्या आमच्या चाकोदेजी काही चुकीला अभिनंदन करतो. 110 पैकी आपण स्थायी समितीला हा मान मिळतो जाईल बजेट काढण्याचं भाग्य मिळालं. हे बजेट मध्ये समाधान आपल्याला महापौर असेल उपमहापौर असेल नरेंद्र काळे सगळेजण या सभागृहामध्ये अनेक लोक सिनियर आहेत. विरोधी पक्ष नेता म्हणून या ठिकाणी आमच्या भगिनी अध्यक्ष जे काम केलेले विरोधी पक्ष नेता म्हणून संजीव कोळी साहेबांनी काम केलेले आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून नरेंद्र काळे साहेबांनी काम केलेलं आहे. अनेक ज्येष्ठ मंडळी या सभागृहामध्ये आहेत. मी ऐकलं साहेब महापौर साहेब या सभागृहामध्ये आयुक्त साहेबांनी बजेट पाठवलं होतं स्थायी समितीकडे ते 1369 कोटीचं होतं. स्थायी समितीचे वाढ झालं 1385 कोटी झालं आणि सभागृहात आता आल्यानंतर ते 1449 कोटी त्या ठिकाणी बजेट होतं. मला ऐकताना या ठिकाणी आपण तुमच्या माध्यमातून इतर गेल्या वर्षीच्या बजेट आम्ही मध्ये नव्हतो सगळे सभागृहामध्ये एक बजेट कितीचं तुम्ही सादर केला हे थोडं सभागृहाला कळून तिन्ही मुद्दे लावून मी ऐकलं सर. पहिला मुद्दा आहे की आम्ही सभागृहामध्ये नसताना गेल्या वर्षी बजेट कितीचं होतं. दुसरा मुद्दा आहे की महानगरपालिकेचं ऑडिट झालंय का आणि तिसरा मुद्दा रिव्हिजन किती वर्षापूर्वी झालेलं आहे हे तिन्ही तुम्ही सभागृहामध्ये थोडा आम्हाला समजून सांगा त्यामुळे भाषण करू. त्याप्रमाणे आपली मागच्या वर्षीची जे स्थिती आहे ते सांगा. आपलाय का कुठे गेले आपले मोठे साहेब. महापौर साहेब सन 25-26 मध्ये मान्य अंदाज होता 773 कोटीचा आणि आता सुधारित मध्ये झालाय तो 781 कोटीचा. तुम्ही या ठिकाणी सभागृहामध्ये तुम्ही वाढवून पाठवलं त्यामुळे माहिती वाढवून दिलं. आता सहीचं बघून या ठिकाणी बोर्डाने या ठिकाणी ऐकलं साहेब पाणी पट्टीसाठी या ठिकाणी 19 कोटी हाताला लागले. शिक्षण कर हे 17 कोटी या ठिकाणी आपण वापरलं. मला एकदा गिरण्यासाठी आपण 33 कोटी या ठिकाणी भरलेला. हा बोला अशोक लेलँड गार्डनच्या प्रोग्रामसाठी 36 कोटी या ठिकाणी भरलेला. जवळजवळ 104 कोटी या ठिकाणी तुमच्या टीमने त्याला गेलेले आहेत. आणि तुम्ही जे भांडवली कामाचा निधी या ठिकाणी पाठवला होता त्यामध्ये तुम्ही सांगितलं की 31 कोटी या ठिकाणी भांडवली कामाचा निधी दिला. आमच्या ताईने या ठिकाणी त्यामध्ये वाढवलं 69 कोटी
69 कोटी स्थायी वाढवलं ते आलं सभागृहाकडे 100 कोटी आणि आता सभागृहाने वाढवलं 118 कोटी. मी सर्व नगरसेवक 110 नगरसेवक 110 नगरसेवकांना आता आम्हाला सांगण्यात आलं की 50 लाख मांडवी कमाला वॉर्ड 25 लाख भैया 66 लाख रुपये आपण या ठिकाणी सभागृहाचा काय लोकांना सांगितलं की याद्या बँक मला तू घेतला आम्ही सर्व निवडून येताना माझ्यासारखे सगळे सदस्य राहुल होते. जाताना मारला आपल्या आपल्या भागामध्ये सगळे सांगितलं की आम्ही इथं काम करतो तिथं काम करतो आणि आता 66 लाख मिळत असताना साहेब हे पैसे कपात होणार नाही त्या समारंभात तुम्ही असं मी बाबू साहेब 104 कोटी या ठिकाणी मायनस झालेले आहे आणि तुम्हाला भांडवली कामासाठी 111 कोटी या ठिकाणी लागणार आहे बाबू साहेब. या सभागृहासाठी हे सर्व सदस्य नवीन आहेत. महापौरच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो आम्हाला सगळ्यांना आश्वासित करा तुम्ही बजेट देता सांगू ना हे बघा तुम्ही वाचला सगळे लोक ह्या ठिकाणी टाळा वाजवलेले सगळ्यांना बघा वाटतं पण तुम्ही प्रत्यक्षात देणार आहे का महाराष्ट्र बजेटवरच करावं मी बजेटवरच बोलतोय या ठिकाणी ऐकायला बरं वाटतंय प्रत्यक्षात त्या ठिकाणी जे वसुली आहे ऐकसा गेलं असेल 318 कोटी मसुदा तुम्ही काँग्रेसांना बोला ते गेलं झालंच नाही उत्तर कोण देणार आम्हाला काँग्रेसामध्ये बोला कुठे बोला त्यांना आपण साहेब अजिबात गडबड करू नका तुम्ही सभागृहामध्ये जुने काँग्रेस पक्षामध्ये होता महेश यांना 2 बजेट चालवत होते एक दिवस पर्यावरण स्कूलवर आणि एक दिवशी आपलं बजेट होत होतं तुम्ही सिनियर अरे बोलू दे ना सगळ्याला बोलू दे अरे 110 नगरच्या 16 शहरांना कारभार करत आले चला बोला काय झालं नका बसणार मी या ठिकाणी कुणाचं ऐकणार नाही तुम्हाला 110 नगर शोधला रात्री 12 वाजले पण सगळ्याचं ऐकून घ्या अरे वर्षाचं बजेट आहे वर्षामध्ये आपण काय करणार आहे या ठिकाणी येणार आहे भागवत साहेब सगळ्यांना मनापासून बोलू द्या आपण म्हणूनच सगळ्यांना संधी द्या आता सवाल असेल तुला की तुम्हाला टार्गेट तुमचं गेलं असेल 318 कोटी इथं त्या बदल्या चालल्यापासून 222 कोटी आता टार्गेट तुम्हाला दिलंय 470 कोटी हे तुम्ही आणू शकणार आहात का आणि आमच्या सर्व नगरसेवकांना 111 कोटी या ठिकाणी भांडवल निधी देणार आहात का या सभागृहामध्ये स्पष्ट आम्हाला सांगा. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन भाऊ आपण हे जे बजेट केलंय हे देण्यासाठी बजेट केले आणि ही आपल्या सगळ्या सभागृहात